यायच्या बिल्डिंगा वाळून राहिल्या आणि आपले पोट्टे यायच्यात मांग फिरते. आगे वळो, हम तुम्हारे साथ है. तो सांगते या कुत्र्याला दारू पाजून दे आणि मटण खाऊ घाल. इलेक्शनचे 20 दिवस यायले खाऊ घाला. पंक्ता द्या. 5 वर्ष मा बापाचे. तुम्ही बसा झटके घेत. जरा शर्मा वाटू द्या जवान पोराईले. अक्कल वापरा. यायच्या मांग फिरून तुमचं कल्याण होणार नाही. मायच्या इमानानं सांगतो तुमचं कल्याण तुकडोजी महाराजच्या मांग फिरा रे बापा. मिलती है जिंदगी में वो बात कभी कभी. तुकडोजी बाबा तुमने भारत जगा दिया था. बाबो अजूनही खंजेरी ऐका. वाजेल खंजेरी ती बाबा वाटे. चालले का गुरुजी? गुरुजी, ओ काका, ओ मावसा, पुस्तक कॅलेंडर तर न्या. तुम्ही कोण्या गावचे? क्या बात है. मी 15 वर्षाचा आणि तुम्ही? बापा बापा किती जुनं. मला पाया लागू द्या खाली. हे बा राजा गोंदई. अरे बापा, नाही राजा, कमाल केली तुम्ही. हे पुस्तक कमाल केली. आय लव यू. हड्ड्या झाल्या काय लव यू करू मी. हे कॅलेंडर काका या लघवीले जाऊन मा गाडीच्या मांग बसा. अंधार आहे. मला सांगा बरं. 15 वर्षाचा मी, 28चा मी, 15चे बाबा, आणि तेव्हापासून माल्यावर प्रेम. आय लव यू याले म्हणते हे गुरुदेवाचं प्रेम आहे. वाजेल खंजरी ती वाटे अम्मा कधी कधी. अरे अजूनही वाटते तुकडोजी बाबा. पाना कधी कधी वाजे. अरे वाटखेळ मध्ये वाटखेळ गावात दररोज प्रार्थना करतात. या मुलीला विनंती करतो व विद्यार्थिनी बहिणी, लेझिम चांगलं खेळता तुम्ही, पण बाकीची अक्कल वाळ्यासाठी सामुदायिक प्रार्थनेला जात जा बरं पोरी. हो जाशील ना बेटा? कोण जात जाईन उद्यापासून हात वर कर. क्या बात है. धन्यवाद. अरे तुमच्या गावातल्या 4-5 बाया तर दररोज राहतात. चित्राबाई जाधव आहे का? चित्राबाई जाधव उभी राय बर बाई. ते हे म्हणे ताई लीलाबाई ब्राह्मणकर, बोरकर ताई दररोज प्रार्थनेले राहतात. राहिल्या काय मग? एवढा काऊन भाव खाल्ला त्या अवघ्या जणी या प्रार्थनेत दररोज राहिला. 2 मिनिटं. हे लोक टिंगल करायला नाही बोलत. मी साडी देतो मी माय आहे. अरे प्रार्थना करणाऱ्या मावल्या मला अभिमान आहे. या दोघी जणी या. हे लोक हसून राहिले. अरे काय साठी हसता रे तुम्ही? त्या गरीबाच्या आहेत म्हणून हसता. आणि चांगली मॅडम आली असती तर. मॅडम मॅडम मॅडम. त्याला गरीबाची म्हैस गर्भवती नाही राहत, मोठ्या लोकांचा हल्या गर्भवती राहत. मी तिन्ही बहिणीले धन्यवाद देतो. ह्या लहान लहान पोरी आल्या पाहिजे ना बाई. आजकाल पोरी लय बदमाश होऊन राहिले. काले जात यवतमाळले गेले की लफडे केले. मायबापाला काही नाही समजत. म्हणून प्रार्थना करा. तुम्हा तिन्ही मायले धन्यवाद. 3 साड्या दे. 9 साड्या देवीले घालतात बायका. मी जित्या देवीले घालतो ना, मायले साडी ना भेटे म्हणून वाटप करतो मी दररोज 9 साड्या. मला मालूम आहे मी तुमचं तुम्हालाच पाचतो. माझ्यावरचं काय आहे? मी तर अखिल भारतीय नंगचोट मंडळ. ताई म्हणा बरं एका ताला स्वरात. है प्रार्थना. हा म्हणा तिघी स्वरात.
जमलं. वा स्वर्गमय संसार होईल खरंच. बाकीच्या माई बहिणीले सांगतो जात जाय ना, तुझे लेकरं चांगले होतील, तुझी पोरगी चांगली होईल. बस माय, हा तुमचा सत्कार. तुमच्या प्रार्थना मंदिरात मूर्ती आहे काय? तुकडोजी महाराजची असं नाही. मूर्ती नाही? मग ही मूर्ती घेऊन जा. धन्यवाद. हा ताई, तिघीनं वाटून द्या. टाळ्या वाजवा ना टाळ्या. तुम्हाला धोतर देतो ना. नाही म्हणा ना प्रार्थना. या पोट्याले प्रार्थना नाही आहे ना. म्हणा रे तुम्ही मिळू. हाय प्रार्थना. गेला बाई, एम्प्लिफायर खराब झाला. बसा माय, तिघीनं घेऊन घ्या. तिघीच्या हातात घ्या ना साड्या. हा आणि बसा. बसा. आनंद झाला. आता तुम्ही म्हणा रे पोरो. तेरी म्हणा. ज्याचा आवाज चांगला त्याले शंभराची नोट. या लाल शर्टवाल्या तर बरं आहे. ये रे हड्ड्या. अबे तू नाही ना, तू तर एरिकेशन आहे. पाठवा दे, पाठव. तो कोरळ भाऊ. तो माईक घे. माईक घे, माईक. माईक घे. हा बा, गळबळ होऊन राहील. जोड घ्या असा. मरत नाही मी. तुम्हाला गडबड नका वाटू देऊ. खोकला आला मरीन काय. अजून 1000 वर्ष नाही मरत. जोड घ्या. तू म्हणाल काऊन नाही मरत, तू काय अमर पडता. अरे मी गेल्यावर प्रजल्प आलाय. चांगला कीर्तन करते वानखडे गुरुजीचा पोरगा. त्याचा ऐकता का 5 मिनिट. तुम्हाला आज हे कलाकारच आहे. डायमंड आहेत सर्व. तुम्हाला ऐकवतो फक्त देवासारखे. मी पुन्हा येणार नाही. काय सांगता येते. माई बायको उभ्या उभ्या मेलीन राजा. घरात तिच्या नोटां साड्या पाहिल्या तर अलमारी फुल. मला मालूमच नाही राय कधी याने. तुमचंही असंच आहे. तुम्ही घरी जाऊन अलमारी उघडा, साड्याच अंगावर येतात. तरी त्याचं मन काही भरत नाही. तरी तिनं म्हटलं की हिची साडी लय तू माईक बरोबर धर. गोपाल भाऊची लक्क करणे म्हणणं. म्हणणं. हा तसंच म्हण. तेरी म्हण ना. तुझ्या हाताच तर म्हटलं रे. बरं तुला कोणतं येते म्हण. मराठी येते काय तर निरे ढिला आहे तो. काहीच दम नाही त्याच्यात. काय का पिकअप नाही घेत. दूध कमी पडलं काय. बरं तुझ्या टाइमला अधिक महिना होता की पावसाळ्यात झाला. काही तर म्हण हरिमुखे म्हणा. अरे काय येते तुला काही म्हण ना. काही तर म्हण. बरं झलक दिखला जा म्हण. जाय बस. हे पुस्तक घे. मला वाटे हे पुस्तक नाही. मला वाटे काही ना काही म्हणावं. याला शंभराची देतो. त्यानं बी इज्जत केली मी. याच्यापेक्षा त्याला येते तेरी. काऊन पोट्टे खराब होणार नाही. आतापासून तेरी झलक. जमलं ते म्हण बरं. झलक दिखला जा, झलक दिखला जा. एक बार आजा आजा. एक बार थांब ना. आजा नको म्हणू ना. हे बा गोपाल दादा, मरेपर्यंत हे जवळ स्पीकर नका ठेव जा. हे याले 15 फूट दूर ठेव जा. झालं शेवट लोक शिटी मारली. बरं झालं आज लग्न नाही. आणि लग्नात जर शिटी मारली असती तर नवरदेव घबरावला असता की माई नवरी पहिले तर कुठं बुकिंग नाही.
पागल मुझे बना गई है सिक्की बजा के, लंगर कोई जला गई है सिक्की बजा के। अरे त्या बाईनं हा मूर्ती मग देतो मी मूर्ती स्वप्नील भाऊ ओ स्वप्नील दादा घरी गेले काय किधर है एक बार आजा आणि गुरुदेव सेवा मंडळाला मूर्ती देतो तुमची आपली भेट मोजरीत होते स्वप्नील भाऊ तुम्ही लय आहारी या गुरुदेवाच्या धन्यवाद टाळ्या ओय ओय अरे ज्याचा फोटो काढायला पाहिजे तो पडद्याच्या मागे राहते ओके स्वप्नील दादा तुमच्यासारखे लेकरं झाले ना गावात 10-15 तर रामराज्य आणतात भीमराज्य आणतील पण नाही ना दारू नाही तर लपड तू प्रार्थनेत जात जाय ना हे घे पुस्तक तुले पैशाची गरज नाही कपडे लत्ते इरिगेशन आहे कोरळ वावले गरज आहे त्या लाल शर्टावाल्याला तुला दिले का बे 100 ये इकडे तुझ्या हाताने दे 100 त्याले हे घे त्याले दे तू काही नाराजी झाली का त्याले दिलं तर तू अंगार झाली काय क्या बात है खुश मस्त गाणे म्हटली तू तब्येत काऊन एवढा बारका आहे हे गाण्याचं पुस्तक आहे ते गाण्याचं पुस्तक आहे तुले म्हणता येतात चांगले गाणे लिहिले मी त्याच्यात ना पोथी ना पुराण ना वेद पायी दे इथं नको पाहू घरी जाऊन आणि बाकीचे पुस्तक तुझ्या पप्पाला घ्यायला लावतो आपण लोक वाचत नाही म्हणून तर फेल झालो वरचे लोक पा त्याच्या पोरी कलेक्टर आहेत बाई त्याचे पोरं कमिशनर आहेत आयुक्त आहेत ते लोक म्हणजे समजून घ्या कोणाही नाही दे जास्त आपले कुंदा तेली माळी धनगर नाही आणि खालचे कोण आहेत वर ओपनचे खाली 80चे ना आपण मंदात हे राव साहेब की पणा बंद कर म्हणून पाया लागतो जीवनात जगायचं आहे ते पा गोपाल भाऊ मस्त बसेलाय मशीनी घेऊन मशीन खराब होत नाही बुद्धानं बोलावलं तरी भीम जयंती करायला तुम्ही जातात फक्त गाणं बदलवता मशीनीन हे स्पीकर तेच काय करता तुम्ही गाणं बदलवता हे गजा म्हणते भीमराव की बेटी मैं तो जन्मवाली हूँ, भीमराव की बेटी मैं तो जन्मवाली हूँ। भीमाचा कार्यक्रम असला तरी गोपाल साऊंड डेकोरेटर आणि हिंदूचा असला तर मंदिरातलं कीर्तन जय जय राम कृष्ण हरी फक्त गाणे बदलवता मशिनी त्या तुम्हाला अक्कल आली ना म्हणून मस्त बसेला खुर्चीवर आम्हाला अक्कल नाही आली म्हणून आम्ही दारवा पेतो मारे आवाज वाढव डीजे आवाज वाढव डीजे लुंगी डान लुंगी डान लुंगी डान मारे नाचत राहते म्हणून पाया लागतो तरुणाच्या दारवा पिऊन नाचणं बंद करा वाजव ना बे बंद कम करता बे थंडे पडले काय अबे 67 वर्षाचा म्हातारा ओके आणि तुम्ही ढिल्यासारखे बंद करता मी इशारा करेपर्यंत का बंद केलं ते आम्ही नाचून नाचून दारवा पिऊ पिऊ लग्नात धिंगाणे करून राहिलो गोपाल भाऊ पैसे कमावून राहिलो बरं लग्न कोण आपण हिंदू मुसलमानाचे भांडणं तुमच्या गावात एकच मुसलमानाचं घर आहे काय नाव त्याचं अरे वो मुसलमान है क्या यहाँ पे ओ काका उभे राहा एकच घर मुसलमानाचं आहे कुठं आहे ओ चाचा है क्या अरे आओ ना रे इधर ओ मेरे बाप नाही काय एकच घर मुसलमानाचं आहे तरी वाटखेळ मध्ये सर्व लोक प्रेम करतात त्यांच्यावर इथं असते तर आपण सत्कार केला असता काही लोक आगा लावते इस्लाम खतरे में मुसलमानाची बाई आहे का इथं बसून आली काय नाही
एकच घर आहे पण वाटखेळात आनंदानं राहते. काय नाव त्याचं? त्या मुसलमानाचं नाव काय? धन्यवाद. या काही लोकाईले राग येते मुसलमानाचा, कारण याईले भडकवल्या जाते. इस्लाम खतरे में है, हिंदू धोखे में है. अबे चोटे हो, काय को हिंदू मुसलमान में झगड़े लगाते. या वाटखेड़ में एक ही मुसलमान है, वो भी सुख में है. ये वाटखेड़ वालों का मुसलमान को त्रास नहीं. बौद्ध मजेत आहेत, कुणबी आहेत, आदिवासी आहेत, तेली आहेत, लोहार आहेत, धनगर आहेत. असे आपले ग्रामीण गाव आहेत. काही गावात जातीय टेन्शन वाढवते. आपल्या पोराईचे मुर्दे पडतात मुसलमानाच्या आणि हिंदूच्या दंगलीत, आणि यायचे पोट्टे लंडनले. हे अंदरची गोठ आहे. हे तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणाला ऐकू जाऊ देऊ नका. यायचे पोट्टे बाहेर देशात आणि आपलं बियाणं जेलमध्ये. एसटी जाळ्याले तुम्ही, आणि यायचं पोट्ट नागपूरले डॉक्टर होऊन राहिलं. कधी अक्कल येईन रे माझ्या तरुणांनो? तुमच्या पोराईचा फायदा घेता ते. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. मालाले भाव भेटलाच पाहिजे. मग तुला पोरग पाठवू ना माझ्या संग एसटी पेटवायले. ज्यानं एसटी पेटवली त्यानं डबल एसटी कडे पाहिलंही नाही. इतके भयानक केसेस लागतात. अरे एसटी जाळल्यानं भाव वाढते का? म्हणून तुम्हा तरुणाईले बुद्धी येऊ द्या. हे पा तुकडोजी महाराज मुळे डबल एस तबल्यावर आहे. आता गजाननचा आवाज ऐकला ना तुम्ही 100% त्याची लावणी ऐका असा म्हणते तो. मी तमाशातली ढोलक ऐकवतो. चालू होता है, शुरू होता है. हाँ, या वाटखेळ वाल्यानं शंकर पटावर कीर्तन ठेवलं, नाही तर काही पटावर हिच्या उसाला लागली गोला, हिच्या उसाला लागली फुला. हरी सांभाळ तुऱ्याला घाला, हरी सांभाळ तुऱ्याला घाला. हिच्या उसाला लागली गोला. वा बाई, 100 रुपये दुसरे घे. गाणं लावणी दुसरी म्हण, रंडीबाज लावणी म्हण. काय बोलते? रंडीबाज लावणी असते का? पण दारू पोटात, नोट हातात, आणि त्या बाईचा नोट दाबते तो, म्हणजे बोट दाबते. मी म्हणतो माय दोन्ही हात दाबणं देणं 100ची. माणसाची नियत खराब आहे हो. बाई नोट घे पण लावणी अशी म्हण. या रावजी बच्चा भाऊजी, या रावजी तुम्ही बच्चा भाऊजी. 60 वर्षाचा, 59चा आहे गजानन. महाराजी की बच्चा भाऊजी, की बच्चा भाऊजी. बरं, शाळेमध्ये कार्यक्रम कोणते असतात कात्रे गुरुजी? जास्त गर्दी कोण्या कार्यक्रमात राहते मालूम आहे? वक्तृत्व स्पर्धा, नृत्य स्पर्धा, निबंध स्पर्धा. सर्वात कोणत्या स्पर्धेले त्याच्या माया वगैरे नटून थटून येतात त्या स्पर्धेचं नाव कोणतं? सर्वात जास्त गर्दी कायले राहते? मुलीनं बोला. हे पाय, वक्तृत्व स्पर्धा, ऐका पहिले, नृत्य स्पर्धा, निबंध स्पर्धा. सर्वात गर्दी कायची? कोण्या मुलीची जास्त गर्दी? मुला मुलीची. उभं राहून बोलणं पोरी. मुलीने बोला ना लवकर. मागच्या मुली बोला ना. ह्या ड्रेसवाल्या सोडून येत आहे. सांग तू, सर्वात जास्त नाव कोण्या स्पर्धेत येतात? नृत्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, लेखन स्पर्धा. बोल बेटा, ये ना इकडे ताई, बोला बाळा. नृत्य स्पर्धा. नृत्य स्पर्धेत गर्दी काय राहते?
सर्वात कल्याण कोण्या स्पर्धेनं होईल 3 पैकी? कल्याण काय न होईल म्हटलं ते? निबंध स्पर्धेनं सावित्रीबाईच्या मुलाचं नाव समजन. तू कोण्या वर्गात आहे? 11वी. सांग सावित्रीबाईच्या मुलाचं नाव. हा फरक आहे. नृत्य स्पर्धा त्याले फक्त हातपाय हलवावं लागतात, पण कला आहे बेटा. नृत्य स्पर्धा गलत नाही. आपली पोरगी नाचली, कुंब्याची पोरगी, तेल्याची, माळ्याची, शिंप्याची, आदिवाच्याची, यच्चीची, आपल्या नाचल्या तर नाची म्हणतात हे हरामखोर. आणि यायची नाचली तर हिरोईन. म्हणजे आमची नाचली तर नाची आणि तुही नाचली तर हिरोईन. आता जाऊ द्या ना घरी, जरा डोकं वापरा. नृत्य स्पर्धा वाईट नाही, पण वक्तृत्व स्पर्धेची गरज आहे बेटा. का सावित्रीबाईच्या दत्तक मुलाचं नाव मालूम आहे? मी सांगतो, यशवंत नाव होतं त्याच. आणि काशीबाईचं पोरग होतं. काय देऊ तुले वाचायसाठी? पुस्तकच देतो बेटा. गाडगे बाबा विद्यालयात शिकली ना, मग गाडगे बाबाच्या बायकोचं नाव? शिक्षणच राहिलं नाही ना गुरुजी. घे बाई, शिक्षणच राहिलं नाही का रे गुरुजी? म्हणजे तुम्हाला नाही म्हणत, तुम्ही तर गुरुदेवाच्या विचाराच्या, वानखळे गुरुदेवाच्या विचाराचे आहेत. येथील गुरुजी चांगले आहेत, नृत्य चांगलं, ते लेझिम शिकवलं. शिक्षणच नाही राहिलं. शिवाजी महाराजाच्या बापाचं नाव याईनं सांगून द्या पोराईनं. राय रे, झाला फेल. राय उभा, उभा राय ना. ये इकडे. वा वा, भारत माता की जय. किती वाजले पाहिजे? मला सांगजो किती वाजले. काय म्हटलं? शिवाजी महाराजाच्या वडिलाचं नाव? कोण? आता मी काय सांगू? तेही कॉपी केली बाजूवाल्यानं सांगितलं ना तुले. मालूम आहे तुले? होय मांग शहाजी महाराज. तू मगा आलता काय? तुले खाऊ दिला काय? बाजून हे घे पुस्तक दिलं ना, मराठा मार्ग घे. आता ते तुझ्या बापानं सांगितलं म्हणून शहाजी महाराजाच्या पोराचं नाव सांग. या सांग शहाजी महाराजाच्या पोराचं नाव. कॉपी करणारे ते येऊ पकडतो बे मी. ए बाय, लाईव्ह लाईन देतो. सांग गजानन भाऊ. काय राजा, एकच एक गोष्ट 10 वेळा बोलता तुम्ही. मला मालूम होतं ना ते. असं आहे, हे आहे ते त्याच्या बापाचा परिणाम आहे ना. त्याच्या बापानं त्याला सांगितलं ना, बाप चांगला असला की अवल्यात चांगली राहते. आणि त्याच्यात गडबड केली माय, सत्यानाश. म्हणून आईले सांगतो, माय डोक्यातल्या अंधश्रद्धा काढा, जुन्या रूढ्या काढा, नवीन विचारावर प्रेम करा. आणि फुले अरे हाताला धरलं या, आमचं कल्याण केलं या. फुले आले या, बाबासाहेब आले या, गाडगे बाबा आले या, आमचं कल्याण केलं या. गाडगे बाबा आले या, अंधश्रद्धा काढली या. तुकडोजी महाराजामुळे आम्ही दोघं भाऊ जाग्यावर आलो. गजानन भाऊ कडून बायाईले सांगतो, तुमच्या गावात महिला मंडळ आहे आई, गवळणी अशा म्हणते व माया. अरे बापरे. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. दुसरी गवळण म्हण. लोकाईला गवळण नाही पाहिजे ना बे, छिनाल गाणं पाहिजे. कोणतं? इच्छा ते पाळा पाळा पाळा. हा तेच तेच इच्छा. तिच्या उसाला लागली मुला. हे नोट घे. सर्व वाईट कसं आवडते ते. किती हलकट गाणं आहे. चोली के पीछे क्या
धूम माणसं बाया नाचतात, माणसंही नाचते ना. चुली के पीछे क्या, आता अवघ्याला मालूम आहे काय असते तर. पिठामध्ये पाणी टाकून मने पाजत जाय, सर्वे पेले ना मायचं दूध. पण ते अश्लील गाणं किती चालते. ते गाणं जाऊ द्या ना घरी, असं वाटते हे लहान पोरग आहे गजानं. 3 लेकराचा बाप आहे हा, याला हलकट नका समजू. आणि अजूनही लेकराचा बाई सारखाच आवाज. आता कोणाले शंका असेल की याले लेकर नसतील बुवा, पण हा मागचा गायक आहे बाबू. थंडी सुटली पण तुम्ही हिम्मत हारू नका. तुम्ही माझी लहानपणापासून शांततेत ऐकलं. जवळ धरण वगैरे आहे काय? चालू देऊ की बंद करू? किती वाजले सांग रे. चालू देऊ काय? आता मी 5 मिनिट, माझं कीर्तन बंद नाही होणार, लाईव्ह चालू आहे. तुम्हा माय, अरे माय मावल्या 2 मिनिटासाठी जातात, अजून येऊन बसते. मले तर एवढी कदर येते माय मावल्याची. तुम्हा शेतकरी मायबापाची कापताचा भाव नाही, हरण सुचू देत नाही, डुक्कर सुचू देत नाही, त्याच्यात साहेब लोक सुचू देत नाही. चारीकडून मार आहे. थंडीचा टाइम आहे, गडबड करू नका. गजाननच्या पोराचा ऐकू काय 2 मिनिट? तुमची इच्छा आहे ना? या मग. माझ्याकडे पुस्तक आहेत, कीर्तन संपल्यावर घेऊन जा. 200 रुपयाचे 6, फुकट देणार नाही. खंजेरी आहे कोणाला लागली तर. माझ्याकडे तुकडोजी महाराजाच्या मूर्त्या आहेत. पैसे कमावण्याकरता, शेण खाण्याकरता कोणतं नाही केलं जीवनभर. मला मालूम आहे, श्रीमंत झालो असतो, विमान घेऊन फिरला असता सत्यपाल महाराज. ज्याच्याजवळ विमान होते ते महाराज जेलमध्ये आहेत. जेलमध्ये आहेत बायाच्या लफड्यात. एका जणानं एका बाईच्या घरी 7 दिवस एका माणसाच्या घरी पोथी वाचली, राहिला आणि त्याचीच बायको घेऊन गेला. अमरावती जिल्ह्यातला नांदगाव खंडेश्वरचा जिल्हा परिषद मेंबर, त्याच्याच बायकोले घेऊन गेला तो. मी त्यातला महाराज नाही, मला तुम्ही तयार केलेला सत्यपाल आहे. आणि गजानन भाऊवरही आशीर्वाद आहे. माय मेली त्याची, बाप मेला, पण तुम्ही प्रेम करता. एवढ्या थंडीत कोणी कीर्तन ऐकते काय? हे तर तुम्हा मायबापाचे उपकार आहे. आता गजाननच्या पोराचं एक कळवं, जास्त लंगार लावत नाही. हा या, मजा येऊन जाईन. थंडीत गरम करते तो. अरे हार्मोनियमवर गौरव दादा, यायचे वडील नजुल मध्ये आहेत, अधिकारी, पण पोरग तुकडोजी महाराजच्या विचाराचं पैदा झालं. याच्यावर तर तुकडोजी बाबाची मेहरबानी आहे. याची माय गाणे म्हणे ना, या झोपडी तर माझ्या, त्यातलं हे पैदा. हा नातू तबल्यावर. माग प्रज्वल भाऊ वानखळे गुरुजीचं बियाणं. सॉरी हा, हॅलो, मला आदत आहे. वानखळे भाऊच्या पोराले, गुरुजीच्या पोराले, तुमच्या गावात गुरुजीची ड्युटी 5 मिनिटं करू सुरुवात. एक कळवं म्हणा फक्त, आवडलं लोकाईले तर मग डबल म्हणजा, नाही तर मग कट. सांगा ना मग. सांगितलं काऊन नाही मला? मला लिहून दे. सारे ग सारे ग प गपनी गपनी सा चला 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 पंढरीसी, चला चला पंढरीसी, चला चला पंढरीसी,
चला चला पंढरीसी चला चला पंढरीसी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी चला चला पंढरीसी चला चला पंढरीसी चला चला पंढरीसी चला चला पंढरीसी भावधरा चित्ती गरे ग गरे जरे रे ज जरे गरे ग रे ग ब ग प ग ब द ब ध ब द स द स सरे 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 ग रे ग रे ग म ग म ग रे ज द ब ग रे ग प ध सा भावधरा चित्ती ग धप गरे ग स धप गरे ग धप गर रे सा पर्वत पर्वत क्यों चढ़े नदी पार क्यों जाए पर्वत पर्वत क्यों चढ़े नदी पार क्यों चाहे जो मिलना है वही मिले जिन खोजे वही पाओ ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय तीन शब्द में सृष्टि सारी तीन शब्द में सृष्टि सारी समा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय भावधरा चित्ती करा पांडुरंग स्तुति करा पांडुरंग स्तुति व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी चला चला पंढरीसी चला चला पंढरीसी चला चला पंढरीसी चला चला पंढरीसी तुकड्या म्हणे कलियुगी तुकड्या म्हणे कलियुगी बम बनी नि बनी नि बम बम ग म बम ग म ग ग ग नि ग म ग म ग पम प ग म बम ग नि ग ग नि ग म ग म बनी नि बम ग म बनी स पनि स ग नि ग ग नि नि पनि स नि पनि बम ग म बनी स ग म पनि स ग म पनि स तुकड्या म्हणे कलियुगी तुकड्या म्हणे कलियुगी नाम स्मरा सतसंगी नाम स्मरा नाम स्मरा सतसंगी नाम स्मरा सतसंगी नाम स्मरा सतसंगी नाम स्मरा सतसंगी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी चला चला पंढरीसी चला चला पंढरीसी चला चला पंढरीसी चला 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 पंढरीसी. धन्यवाद.
हॅलो, एवढ्या थंडीमध्ये पियुष दादाचं गाणं ऐकलं, धन्यवाद. पंढरपूरच्या गाण्यावर मुंगफल्ली तुमच्याच जवळ काही नाही, तुम्हीच देता. किशोर कुनगरचे बंधू आहात तुम्ही ना? वा वा वा, धन्यवाद. कुठून आले मालूम आहे? किशोर कुनगर ते शहीद झाले ना, वाढवण्यावरून आले, उत्तर वाढवणं. धन्यवाद. महादेवराव देशमुख फोन पे वर 200 रुपये पाठवले. घे बाबू खरमुरे. आणि एक खरमुऱ्याची पुडी मी एखाद्या ताईले देतो. ताई नाही बेटा आहे पा बाबू. दादाचं कौतुक. महादेवराव देशमुख पियुष पालला 200 रुपये पाठवले. आणि फरमाईश येऊन राहिली, खंजिरी ऐकायची आहे फोन पे वर आणि इथं बसणाऱ्या लोकांकडून. कर खंजिऱ्या गरम भाऊ. बरेच वेळचे आपण बसलेल्या आणि मी तुम्ही उठेपर्यंत मी काही बंद करत नाही. थंडी अशी येऊन राहिली, हवा आम्हाला गरमचं तिकडे लागून राहिलं, तुम्ही शेकवा. अरे आम्हाला तर शेकून घेऊ द्या. ते तापावर मस्त मागून शेकून घेऊन राहिले. अरे आम्हाला पुढे तर शेकू द्या. धन्यवाद. तापावर बसा पण तरी प्रेम करताना आय लव्ह यू. जरी ताप आहे पण प्रेम. प्रेम रोग होईना आहे ना. अरे हे प्रेमच आहे ना बाबू. प्रेम नाही का मनात, प्रेम नाही का, प्रेम नाही का. घेवा बाई, लहान मुलीले देतो. प्रेम नाही का मनात, प्रेम नाही का, प्रेम नाही का मनात, प्रेम नाही का. बैलाचा पट, शंकरपट, त्याच्यात आज कीर्तन. या खंजेऱ्यात तुमच्यामुळं म्या वाजवल्या एवढ्या. मला कुठं वाजवता येत होत्या, मी एक वाजव अशी. अरे मोजरीवाल्यानं माय खंजेऱ्या फेकून दिल्या, मी शिंप्याचा आहो म्हणून. हे म्हणे काय लावलं बे, उलट्या वाजवतो, अपमान करतो म्हणे. पण तुम्ही लोकांना उचलून धरलं ना, माय खंजेऱ्या फेकल्या तर लाखो लोक खवळले तिथं. त्यालेच वाजू द्या म्हणे. मग मी गंमत गंमत अशा वाजवल्या, अशा वाजवल्या तर याच्यातून वेगळा आवाज आला, मला बरा वाटला. मग दुसरा गेअर टाकला मी. मुंबईला गेलो आणि एक डब्बा घेऊन गेलो संग. खंजेऱ्या फुटत, मग गरिबीच्यानं घेता नाहीये, मग डब्बाच वाजवला. मले संगीतकार म्हणे ये कहा का, कोणते देश काय? म्हटलं इंडिया का. हा पितळचा डब्बा आहे जेवायचा, घरी पडेल होते तोच सुरू केला. पण याला कारणीभूत तुम्ही मायबापा. तुम्ही प्रेम करत गेले, मग मी 2, 3, 4 अशा मंदात धरल्या आणि अशा सुरू केल्या. भर दे झोली, भर दे झोली मेरी आमोंपटी, लौटक मैना जाऊंगा खाली. भर दे झोली मेरी आमोंपटी, लौटक. मग 9 वाजवत गेलो. गंमत गंमत, मलाही मालूम नव्हतं बाबू. ते मातंग समाजाचे लोक मारुतीच्या देवळावर डफळं नाही वाजवत. त्या डफळ्याचा आवाज ऐकला, ह्या लेझिम वाजवतात ना पोरी. अच्छा अच्छा, ते आवाज ऐकत जाऊ मी. मग त्या डफळ्याचा आवाज काढला. ते सालबर्डीले जाते ना लोक,
मोठ्या महादेवावर महादेवाच्या वाटीनं गा घोटा घोटा पाणी घोटा घोटा पाणी नंदी लागले पोहाणी नंदी लागले पोहाणी नंदी लागले हा पोहाणी डपला. मग म्या गोंधळाचं वाद्य ऐकलं. आम्ही गोंधळी गोंधळी तुकड्या बाबाचे गोंधळी वाढले बाबांचे गोंधळी शिवरायांचे गोंधळी. अशा वाजवता वाजवता मग एक दिवस हा आवाज ऐकला. उतरा. स्टेशन आलं, जावं लागते. कोणी ऍक्सिडेंट मध्ये जाते, कोणी अटॅकनं जाते, कोणी आत्महत्या करून जाते. माझी प्रार्थना राहीन तरुण मुला मुलीला प्रेमासाठी पोरीसाठी पोरासाठी आत्महत्या करू नका. मायबापाची किंमत राखा. आणि आपण जे शेतकरी लोक आहेत आत्महत्या करतात, करू नका. अरे दिवस निघून जातात, पण त्या बायकोले विधवा करू नका. अरे मला कल्पना आहे, तुम्ही लागल तर इलेक्शन मध्ये यायला उत्तर द्या ना. हे चिवत्या बनवतात ना. झालं कापसाचे भाव मला सांगा. टीव्हीचे भाव वाढले की कमी झाले रे पोट्टे? बोला लवकर, बोला. मुलांनी बोला लवकर. टीव्हीचे वाढले की कमी झाले? उभा राह. कमी झाले कोण म्हटलं? घे पुस्तक, 100ची नोट दे रे त्याले. उभा राह, ये इकडे. आता त्याची आलीच तर मी काय करू? टीव्हीचे भाव कमी झाले की वाढले? त्या कमी झाले म्हटलं. आय त्या भावकाच्या नागोबा. कापसाचे भाव कमी झाले की वाढले मागच्या वर्षीपेक्षा? मागच्या वर्षीपेक्षा वाढले की कमी झाले? कमी झाले. वाढले वाढले काय बोंबलत? आय त्या भावकाचे नागोबा. बाप कमावते, तू आपला कमी झाले वाढले काही बोलत. अरे टीव्हीचे भाव वाढले, कापसाचे भाव कमी झाले. मला सांग, वस्तू महाग होत असते की कमी भाव होते? मागवत असते. मग कापूस कमी झाला मागच्या वर्षीपेक्षा की वाढला? कमी झाला. आलं लक्षात? हे शेतकऱ्याचं काम आहे. आणि आपल्या भरोशावर मतदान मागतात. आणि यायले दारू पाजली रे की जो खाऊ घालीन मटन, दारू त्याचंच बाबू आम्ही बटन. तो चिवत्या बनवते आणि तुम्ही ऐकता आणि गोष्टी मोठ्या मोठ्या करते. जरा डोक्यात घ्या. अरे वाटीभर रस्सा 5 वर्ष बोंबलत बस्सा. म्हणून जरा लक्ष देतो. भाव वाढले नाही कापसाचे, सोयाबीनचे कमी झाले. तू हो हो करत नाही नाही करत, लक्ष देणं बाबा. म्हणून माझ्या मायबापाला सांगतो, ग्रामगीता वाचा, ग्रामगीतेप्रमाणे जगा. गाडगे बाबा विद्यालय आहे, गाडगे बाबाचं 10 रुपयाचं पुस्तक तरी विकत दे. माझ्याकडे अनेक पुस्तकं आहेत. अरे बुद्धाईनं पुस्तकं वाचले. बुद्ध लोक अर्धपोटी राहतील पण पुस्तकं घेतात. ओपनचे लोक पुस्तकं घेतात. आपण बहुजन समाज अहिल्याबाई वाचली पाहिजे. मी धन्यवाद देतो. 2 तास झाले एकसारखे आपण बसल्या. आज तर माझी गॅरंटीच नव्हती, थंडी आहे काय बसतील लोक, पण आपण या विचाराचे आहेत. सांगितलं ना गजानन भाऊ, माझ्याकडे अर्थासहित ग्रामगीता आहे. पैसे दारूत गमावल्यापेक्षा ग्रामगीता वाचनात गमावा. ग्रामगीता घ्या. वंदनीय तुकडोजी महाराजाची मूर्ती घ्या. या गावच्या ताई आहेत अश्विनी ताई थोरात. आज कार्यक्रम शेअर केला मी. अश्विनी ताई, तुम्हा मायबापांना ज्यांनी पोराईनं कार्यक्रम शेअर केला, आजचा कार्यक्रम चंद्र अरे विज्ञान आहे तोपर्यंत कायम राहील शेअर बुकवर. मी वाटखेळ येथील गुरुदेव सेवा मंडळ, प्रार्थना करणारे मंडळ, विवेक भाऊ परडके, वसंतभाऊ जाधव, स्वप्नील दादा मुंडे आणि अनिकेत प्रजापती सर्वांनी उभं राहा राष्ट्रवंदने करता. आणि साहित्य लक्ष्मण भाऊ म्हणावी, आज माझं जेवण कोणाच्या घरी आहे भावा? बोलले काय? माझी गाडी उभी आहे,
कोणाला गाडीमध्ये पुस्तकं साहित्य खंजेरी मूर्ती लागली घेऊन जा. जेवण आहे संजय भाऊ मुळेकडे, म्हणून संजय भाऊ मुळेंनाही धन्यवाद देतो. त्याच्या घरची आई पत्नी बहीण कोणी आलं असेल तर त्यांचा सत्कार घेऊन जा. रात्री 12 वाजता खाऊ घालणाऱ्या माया माऊल्या संजय मुळेच्या घरातल्या आहेत. राष्ट्रवंदने करता सर्वांनी उभं राहा आणि आपल्या मुलाबाळांना सामुदायिक प्रार्थनेला गुरुदेव सेवा मंडळ बौद्ध अशिंद बुद्ध विहारात जा.